हॅलो हाय नमस्कार. सकाळचा टाईम आहे. देवांश स्कूलला गेलेला आणि नंतर मी लगेच हस्बंडला चहा बनवून दिला. तर त्यांनी फरमाईश केली की मला कांद्याचे पकोडे बनवून दे. लगेच मी भात आणि वरणाचं कुकर लावून घेतलं, कांद्याचे पकोडे बनवले आणि श्रीवला बटाट्याचे पकोडे बनवून घेते, कारण स्नॅक्स मुलांच्या आवडीचा आज द्यायला सांगितला होता स्कूलमधून. तर इथे बटाट्याचे पकोडे पण लगेच बनवून घेतले आणि श्रीवला म्हणते चल आंघोळीला. तर त्याचा असा काहीसा प्रोग्राम चालू आहे, प्लेन उडवण्याचा, जो की आपण लहानपणी करायचो. मग मी आंघोळ करून घेतली, देवाची पूजा वगैरे आवरून घेतली आणि इथे श्रीवला रेडी करायला घेतले. त्याला आज इथनिक वेअर होता, पण मी दुसराच काढलेला, पण तो नाही, साहेबांना तो नाही घालायचा, हा घालायचा होता. मग म्हणलं ठीक आहे चल हेच घालून घे आणि श्रीवलाच रेडी केलं स्कूलला जाण्यासाठी. त्याचे नेल्स पण थोडेसे वाढलेले होते, म्हणून म्हणलं नेल्स कट करून घेऊ, कारण दररोज नेल्सना चेक केले जातात श्रीच्या स्कूलमध्ये. ही आहे इव्हनिंगची क्लिप. आम्ही बाहेर निघालो होतो मुलांना घेऊन. बाहेरची थोडीशी कामं होती, ती जी की पेंडिंग होती ती आज करायची होती. माझे पीठ पण ज्वारीचं आणि गव्हाचं पूर्ण संपलेलं. तर इथे गिरणीमध्ये आलो, कोणीच नव्हतं, म्हणून लगेच दळून दिलं त्या बाईंनी. दळून घेऊन आम्ही लगेच निघालो परत. आणि इथे शिव तर एकदम टकाटक आहे, पण देवांशचा मूड खूप खराब होता. देवांशची डिमांड पूर्ण नाही झाली ना, मग देवांशचा मूड काहीसा असा होतो. मी म्हणले चल तुझ्या मनावरती, तू जसे म्हणशील तसे मी तुला आज इनरवेअर घेऊन देते. तो चॉईस केला आणि म्हणजे खूप छान चॉईस केला त्याने. इनरवेअर घेतले. मग घरी आलो. घरी आल्यानंतर येतेवेळी कुल्फी घेऊन आलो. उन्हाळा आहे. तर भेटते नवीन शॉर्टमध्ये. तोपर्यंत बाय.